घ्या. आणि भैया निबार पण आहे चांगला, दंडला सुट्टीच देत नाही. तिथनं बघायला आला तो गोनस आलता. चला भैया घ्या, आकडा काढूया सगळे मी. हा गोनस सगळ्यात बेकार घोणस, सगळ्यात वाईट साप आहे घोणस. आम्ही सुद्धा भेटतोय भैया, खोटं काय बोलायचं प्रकरण माळीचं. बरोबर, तुम्ही फॉलो करताय मला दोघं पण. असं ते बऱ्याच वर्षांना आलो, 2 वर्ष झाली. ती प्रतीक्षा म्हणून तिचा बा घेऊन आलता साप धरायला शिकवा म्हणून पूर्वी. आणि मुंबईची एक मुलगी होती ना. हा मुंबईची एक होती, बरोबर बरोबर, लेडीज. चला गाडी सावलीत लाव, येतो आला, समाधान वाटलं. मालकीन होती आमची हा आणि ती पुढे गेली. मग मालकीनं काय केले, तिथलं किचकाट तेवढी पेटवून टाकली आणि गप बसले. आम्ही नव्हतो घरात. घोणस साप वाईट आणि आहे. मग तिला माहित होतं घोणस साप वाईट आहे ह्यो. वाईट आहे. मग ते आज तिथं बघितलो आम्ही विहिरीतच सर. आणि तेव्हाच आहे काय. लय आहे तुमच्याकडे इथं घोणस भैया, तुमच्यात लय घोणस आहेत. आमच्या कवटे मग काळा नाहीत, लई घोणस आहेत. 50 पिल्ली घालतंय एका टायमाला. ती किती पिल्ली घाल मिटिंग कालावधी जानेवारीला लय दिसते, डिसेंबर जानेवारीला. मला रस्ता माहित नाही, डोक्यावर तर काय घेऊन ये भैया. उन्हाचं कसलं ऊन आहे राव, आहे ना. नाही नाही घोणस वाईट हो, आम्ही सुद्धा भेटतोय. चांगले सर्प मित्र मोठे मोठे बात केले, आहेच तसला. एका सेकंदात 2दा चावतोय, क्षमता आहे त्याची. आणि तो जाड दिसतोय. वस्तात धरणार काय. तुम्ही पण व्हिडिओ मध्ये सांगताय ना. हा सांगतोय, आता ओळखताय तुम्ही. व्हिडिओमुळे तुम्हाला अनुभव आलाय. माझा चॅनल काढल्यापासून 7 वर्ष झालं मला तुम्ही फॉलो करताय, सगळी हिस्ट्री माहीत आहे. नाही अलीकड नाही, कारण अलीकड काय झालंय माहित आहे का भैया, ती जातील आहे आजार आहे. ती मुलगी माझी आहे, पण खरी माझा अण्णांची आहे. नाही माझा अण्णाची आहे, पण अण्णाला जरी म्हटलं पोरगी कोणाची आहे तर माझी आहे. मग माझा अण्णांची बहीण थोडी आजारी आहे हो, त्यामुळे ती तिथंच राहत्या. सगळे फॉलोवर विचारलेत की तुम्हाला पण शक पडला ना, श्रद्धा का दिसेना चॅनलवर आहे. नाही हां, पोरगी कशी बनवल्या सांगा. वाटतंय का ती दुसऱ्याची पोरगी आहे, माझीच आहे वाटतंय ना. हां, जरा सुद्धा शक कुणाला येत नाही ना. हां, माझा कोणाची आहे सर ती, तुम्हाला हानतेली इथं माझी. मॅडम कुठे असतात. निर्जरा मॅडम म्हैसूरला असतात. अलीकडे येत नाहीत. म्हणजे पोरं झाली मोठी, बारकी होती पोरगी गेली कॉलेजला. मग आता कुठं हलत्या, भगत झाला मोठा, आता जबाबदारीचं ओझं वाढलं हो. आणि सर्पमित्र आता म्हातार झालो की मी, निर्जरा मॅडम झालो का नाही. आता वय झालं किंवा अण्णा झालं की राव, आता काय उठायला बसायला येईल ना. लचका निभारच आहे रे देवा. भैया उतर, चल खाली आकडा घे. होय लय त्याला त्रास होतोय. शेतकरी आहेत राजू कोळी म्हणून, यांनी फोन केलाय की विषारी भारतातला सर्वाधिक घोणस साप मित्रांनो पडलेला आहे विहिरीत. माझ्या आई वारल्यामुळं गेले 13-14 दिवस सातत्यानं त्रास झाला. कॉल करत असताना दुःख उराशी घेऊन कॉल करायला लागले. आज गोड ते सगळं आवडल्यामुळं कॉलवर आलेला आहे. विषारी घोणस आहे आणि तो पहिलाच घोणस मी रेस्क्यू करलो विहिरीत. नशीब आहे की मला विहिरीत उतरता येत नाही रस्सीवरनं वय झाल्यामुळं, पण विहिरीला पायऱ्या तळापर्यंत आहे. आणि हे रेस्क्यू पहा. चला माझ्या संग कोणतरी चांगलं. चला चला दोघं तुम्ही आणतोय घोणस. चला दोस्तात चला, दिसू नाही की कुठे. चला हो तुम्ही आकडा घ्या. चला आहे तिथं आता बघितलाय त्यांनी. घोणस आहे. चला वस्तात चला, घोणस मामा घेऊन या. चप्पल काढा. चप्पल त्या पायरी करून राहू दे. काही काटा बिटा म्हणजे मोडत म्हणजे बघून जातो खाते सरकलं ते. सरकून थोडं आकड्यानं वळून घेतो. आकडा घेऊन आकडा आहे की तुम्ही बघितलाय. चला कुठं आकडा तिकडे थोडा की बरोबर गाताच गायब झाला पाहिजे.
दोरीचे तिकडे तिकडे तेच म्हणलं जरा म्हणून चप्पल आकडा घ्यायला माणूस कोणता पाहिजे तो म्हणजे नसतो त्याला लॉक करतो नाही त्याला नाही. दोरीचे तिकडे उजव्या बाजूला तुम्ही शेतकरी कोण आहे तुम्ही आहे का अण्णा तुम्ही इकडे या जरा सांग. शेतकरी या या की अहो या की तुम्ही येताय का खाली? येतात की घरी उतरलेला कोणतरी माणूस पाहिजे अहो त्यांनी सर्वच आहे मग काय अडचण नाही या. तुमच्या बोलण्याला घेऊ नका बोलायचं काय ना त्याने ऐकतं. मी वर येतो थांबा. माझ्या हातावर आहे आणि मी यांना म्हटलं ती झाली असेल खाली कधी इकडे शेतकरी कोण आहेत ना त्यांनी इकडे कळवा वाटला ना काम मला सांगायचं नाही तर धारला म्या की अजून घेऊ अडचणीचा रस्ता एकदा ह्याचा फॉर्म झाला संपला होता बरोबर आम्ही फार अवघड लगेच नाही. इकडे पैसा आले का होते काय भाऊ इकडे टाकले मला ते पण घेणार कोण कोणाचं आहे मला? हा होऊन दे सोडा सावध त्याला सावध गेलं त्याला कुठं बुद्धी आहे कसा तिकडे मी त्या कट्ट्यावर बसता तुम्हाला इथे यायला तरी बोलत नाही आणि घ्यायचं त्याला पकडायला वर कसा पडला पाहिजे म्हणून नाही वर आला तिथं इकडे गेलं तिथे गेलं तिथनं परत खाली तीन मोटर दिवस करता हा ह्याच्यावरच येईल. फाउंडेशन तिथं हाताला येतोय दगड ढासळा खाली दिली तिथं उभं करायला ते असं लांबडे ह्याला त्याच्यापर्यंत लांबी पाहिजे त्यापर्यंत लांबी पाहिजे आणि आकडा इकडे बसता आकडा इकडे. पण आपला करणार नाही कुठं इथं आला तुम्ही बसता नाही बरोबर मी तिकडे लागू का त्याला तुमच्याकडे बा आता अरे बापरे चावायच्या तयारी झाली इकडे सांगा आकडा घेऊन इकडे आल्यावर बरं होईल बसता मी तिकडे चालू काय कोणी बाबा तुम्ही इकडे या सांगतो तुम्ही माझ्या विषयातून घेऊ नका नाही पण ते आकडा करणार नाही ना इथं पण त्याला इथं पुरतोय ना ह्याला जातो पण. तिथनं पण लांब पूर्ण पूर्ण आला बघा ठीक आहे त्यांनी काय काय कसं जवळ पाय आमच्या वरून पाठचे ना तुम्ही इकडे यावं आकडा घेऊन इथं या इथं लई ते भेंबाळले पेट हे झाले तिथले तिकडे म्हणजे पोलीस आणि बोनस नाव आहे त्यापर्यंत टाकला खडा मारू काय येऊन दे येऊन दे येऊन दे वाढायला लागतोय कळलं काय करतो एवढे जाऊन पुष्टिक पाहिजे आला तुमच्याजवळ तुमच्याजवळ आलाय तुझी वाटा येऊन द्यायची खाली
मस्त रिस्क घेतल्याशिवाय साप पकडू शकत नाही आपण. ते लॉक झाले का? लॉक झाले का? मला बोर यायचं ना लॉक करा की. कलरमध्ये पण असतात ओळखून त्यांची पोरगं तोंड तेवढं लांब धरा. चल बोल. हळूहळू बोलतो. त्याला पण बांध झाले. खाली चालले. आमचा अविश्वासी जीवन मरणाचाच खेळ आहे. भैया आता पार पडलं. हा? होय. लांब धरा. पायापासून लांब धरा. की चापत अडकले. झटका मारायला येत नाही त्याला. चापत अडकले ते चांगलं. सेव करण्यात यश आलेलं आहे आणि त्याला सुरक्षित पॅक करून हा कलर येतोय. त्याचा गोलगोल थप्पे दिसणारा भारतातला सर्वाधिक जो की विषारक घोणस आहे तो स्ट्रॉंगनं रेस्क्यू केलेला आहे. सर्पमित्र सेफ असणं गरजेचं आहे. कोळी साहेबांचं आणि या सर्वांचं शतश अभिनंदन. त्याला सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात सोडला जाईल. मित्रांनो थोड्याच वेळात वर जाऊन त्याला लॉक. आमचे फॉलोवर असेच पाहिजेत ना. धरा म्हटलं की धरला पाहिजे. सापाला मारत नाहीत कोण. हा नाही वस्ताद. माझ्या मापाची हिर होती म्हणून जमलं. बरोबर आहे. हां नाही माझी जिरली असती खाली उतरायला. मी दुसरी पद्धत वापरली असती. पॅक करूया डब्यात आणि सोडूया त्याला त्याच्या आदिवासात. काय एक धरला बाबा म्हणून पार पडलो. अजून इथं किती बाबा आहेत काय माहीत. सावधगिरी घेणं गरजेचंच आहे यांना. बरोबर ना. झटका आणि धरताना कसा देतोय झटका. घोणस मामा लय वाईट आहे. सर्वात भारतातला विषारी साप आहे. हा झट दिला जात का? लॉक मध्ये आहे. सेफ्टी स्टिक लॉक आहे आणि असाच असा पकडणं योग्य आहे बरं का. अन्यथा धोका घडू शकतोय. राजू दादा कॉमेडी 444. राजू दादा कॉमेडी 444 हा मित्रांनो भैयांचा चॅनल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करेन की त्या चॅनल. मी राजदादा आहे. माझा मुलगा सर्वेश आणि आमची मालकीन असा आम्ही कॉमेडी व्हिडिओ करत असतो. आमच्या चॅनलचं नाव आहे राजू दादा कॉमेडी चॅनल 444. आणि मित्रांनो सगळीजण याला फॉलो करा. माझा नाही चॅनल फॉलो करा पण राजू भैयांचा चॅनलला फॉलो करा. आणि साप वाचवायचं हे कार्य राजूभाऊनी छान केल्याबद्दल ह्या सर्वांचं मी शतश वीर मालकांचं ते शेजारचा भैया हॉटेलमधला आलाय त्याचं आणि ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आमची श्रद्धा थोडी आलेली आहे शेडवर. आम्ही ते चॅनल बंद करून तिला भेटण्यासाठी जातोय. गावातले सगळे आरामात घर का बाबा. शेवटचं म्हणजे नाही मामा रोज हेच व्यवसाय केल्यामुळं हाय रिस्क लक्षात आलं. सगळ्यात डेंजर साप घोणस. लॉक काढताना जरा साप पकडणे एक कला आहे. बांधायला काहीतरी देत आहे. हे बांधाल काय ते
राम राम दे एक वायराची पिशवी आणा त्याला हवा म्हणजे मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराज आणा वायराची कुणाच फोन आलाय